में कारखेवा की थी वैसी कारखेवा फिर महाराष्ट्र में होगी और औरंगजेब की कलंकित एक कब्र उतारना फेंक कर अरबी समुद्र में हम फेंक देंगे। म्हणून यांचा विरोध झाला पाहिजे। दूध मागोगे तो खीर देंगे। तर नागपूरमध्ये देखील औरंगजेबची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो नागपूरमध्ये देखील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती होईल, तर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा आहे। नागपूरमध्ये देखील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा कडून आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याकरता आता राज्यभर आंदोलन सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा मुहूर्त साधत आज औरंगजेबाची कबर हटवा मोहीम राज्यभर सुरू आहे। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन सुरू आहे। शिवजयंतीचा मुहूर्त साधत कबर हटवा मोहीम सुरू आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आज राज्यव्यापी आंदोलन। हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटेंनाही जिल्हाबंदी। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर उपस्थित है। मैं आदरणीय गोविंद जी से विनती करूंगा कि जो निर्णय हम लोगों ने लिया है कि यह कलंकित कबर खोदकर कारखेवा कर उसे खोदकर जैसे हमने 450 वर्ष का कलंकित ढांचा बाबर का तोड़ा था उसी प्रकार की यह कारखेवा कर यह कलंकित ढांचा तोड़ेंगे, ऐसा निर्णय हमने जो लिया है। ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये आपण पाहतोय आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहू शकतो की मागील काही दिवसापासून औरंगजेबच्या कबरीपासून जे आहे ते राज्यामध्ये वाद पाहायला मिळतो। त्याच अनुषंगाने नागपूरच्या महास्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे आहे ते बजरंग दलासमोर आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र जे आहे ते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात येतोय आणि औरंगजेबाची कबर जी आहे ते या ठिकाणी हटवा असा नारा जो आहे तो एकूणच आंदोलकांकडून एकूणच पाहायला मिळतोय आणि मोठी गर्दी जी आहे ते आंदोलनामध्ये एकूणच नागपूरच्या महाल परिसरामध्ये सदस्यतेमध्ये पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने राज्यामध्ये औरंगजेबच्या कबरीवरून जे आहे ते राजकारण पेटलेलं आहे, त्याच अनुषंगाने जे आहे ते हे आंदोलन या ठिकाणी बजरंग दलातर्फे उभारण्यात आलेलं आहे आणि औरंगजेबाची कबर जी आहे ते हटवा अशी मागणी जी आहे ते आंदोलकांकडून जी आहे ते एकूण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। प्रशासनाची तिथे काही तयारी सुरू आहे, म्हणजे आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतोय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।